नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरं पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपण पाहणार आहोत। त्याचं स्टेटमेंट जे आहे, विधान आहे ते महत्त्वाचं आहे। एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो। या ठिकाणी आपण जे मूळ प्रमेय पाहिले ते काटकोन त्रिकोण या शब्दाला धरून काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इतका असतो। याचा व्यत्यास एखाद्या त्रिकोणात इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज या ठिकाणी एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज इतका असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो। त्रिकोण ABC मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग असेल तर हा कोन ABC बरोबर 90 अंश असतो। याची सिद्धता लिहिण्यासाठी दुसरा एक त्रिकोण PQR काढलेला आहे, मात्र त्याचा Q हा काटकोन आहे। ओके, या त्रिकोणामध्ये मात्र AB PQ बरोबर आहे आणि BC QR बरोबर आहे। ओके, त्रिकोण PQR असा काढलेला आहे की AB आणि PQ समान आहेत, BC आणि QR समान आहेत आणि PQR 90 मापाचा आहे। त्रिकोण PQR मध्ये कोण 90 मापाचा आहे। मग त्रिकोण PQR मध्ये Q 90 मापाचा असेल तर त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण वापरू शकतोय। PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग। ओके, पायथागोरसचे प्रमेय। परंतु PQ वर्ग PQ आणि AB समान असल्यामुळं PQ वर्ग बदल AB वर्ग घालू शकतोय। BC बरोबर QR दिले असल्यामुळं QR वर्ग बदल BC वर्ग घालू शकतोय रचना। त्यामुळे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग म्हणजे PR वर्ग बरोबर AC वर्ग म्हणजे PQRचा जो कर्ण आहे PR वर्ग त्याचा वर्ग आणि त्रिकोण ABCचा AC वर्ग म्हणजे समान आहे। दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं की PR बरोबर AC आहे म्हणजे PR आणि AC बरोबर आहेत, म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR एकरूप आहेत। याचं कारण तिन्ही बाजू ABला PQ, BCला QR आणि ACला PR एकरूप आहेत। बा कसोडीनुसार मग हा जर Q जर एकरूप 90 मापाचा असेल कोण PQR तर ABC हा 90 मापाचा असणारच आहे। एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत हे। ओके, त्यानंतर सराव संच 2.1 आपण पाहणार आहोत। त्यातला प्रश्न पहिला आहे, खालील त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत ते सकारण सांगा। पहिला आहे 3, 5, 4। या ठिकाणी नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकुट म्हणायचं। उदाहरणार्थ 3, 5, 4 या संख्यांच्या त्रिकोणामध्ये मोठी संख्या 5 आहे म्हणजे 5चा वर्ग 25 आणि इतर दोन लहान संख्या आहेत 3 आणि 4 त्यांच्या वर्गांची बेरीज 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16। 9 आणि 16 25 म्हणजे या ठिकाणी 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग आहे। मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्यांच्या बेरजेत काय म्हणून 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे। त्यानंतर दुसरा आहे 4, 9, 12। या त्रिकुटामध्ये मोठी संख्या 12 आहे, 12चा वर्ग 144 आणि इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग बरोबर 4चा वर्ग या ठिकाणी 16 आणि 9चा वर्ग 81, 16 आणि 81 97। 12 वर्ग 144 आणि 97 हे समान नाहीत, त्यामुळे 12चा वर्ग 4 वर्ग आणि अधिक 9 वर्ग यांच्या बेरजे समान नाही। यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज इतका नाही म्हणून 4, 9, 12 पायथागोरसचं त्रिकुट नाही। त्यानंतर तिसरं 5, 12, 13 या संख्यांच्या त्रिकुटामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 13चा वर्ग 169 आणि इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144। 25 आणि 144 169। मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्यांच्या बेरीज इतका आहे 13चा वर्ग बरोबर 5 वर्ग अधिक 12 वर्ग। यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांची बेरीज इतका आहे म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे। चौथं 24, 70, 74 या संख्यांच्या त्रिकोणामध्ये मोठी संख्या 74 आहे, मोठी संख्या 74 आहे, 74चा वर्ग 5476 येतोय। इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज 24 वर्ग अधिक 70 वर्ग 24चा वर्ग 576 अधिक 70चा वर्ग 4900 आणि मग बेरीज येते
576 आणि 5476, ही 5476 ही बेरीज कुणाची आहे? 576 अधिक 4900, 606, दुसरा अंक 707, 9 आणि या ठिकाणी 5, 14ला 4, हाच्याला 1, 4 आणि 5. ओके, हा 74चा वर्ग आहे इथं 5476. म्हणजे यात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरीज इतका आहे. म्हणून या ठिकाणी इथं पाहिलंच आपण 74चा वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग, म्हणून 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे. हियर कॉन्व्हर्स ऑफ ए पायथागोरस थेरम in a triangle, if the square of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right angled triangle. Here given in a triangle ABC, AC square is equal to AB square plus BC square. Then to prove angle ABC is 90 degree. Here construction is that here draw a triangle PQR such that AB is equal to PQ, BC is equal to QR, and angle here PQR is equal to 90 degree. Proof in triangle PQR angle Q is equal to 90 degree. By using Pythagoras theorem in triangle PQR, PR square is equal to PQ square plus QR square. Okay, but here PQ is equal to AB, therefore PQ square is equal to AB square. QR is equal to here BC, therefore QR square is equal to BC square. That means PR square is equal to PQ square plus QR square. That means AB square plus BC square. AB square plus BC square given AC square. Okay, therefore AB square plus BC square AC square. That means PR square is equal to AC square. Taking both square root of both sides, PR is equal to AC. This is third. PR is equal to AB. Triangle ABC congruent triangle PQR. Yes, test. Okay, in triangle ABC and in triangle PQR, AB is equal to PQ, BC is equal to QR, and AC is equal to PR. Therefore, yes, test. Therefore, angle ABC is equal to angle PQR is equal to 90 degree. These are corresponding angles. Okay. Then problem set number 2.1. Question number first, identify with reason which of the following are Pythagorean triplets. First is 3, 5, 4. Here largest number in that triplet is 5. Therefore 5 square is equal to 25. Then square of two small numbers and addition 3 square plus 4 square. 9 plus 16 is equal to 25. Here the square of the larger number is equal to the sum of the square of the other two numbers. That means 5 square is equal to 3 square plus 4 square. Therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. Here second, 4, 9, 12. In that Pythagorean triplet, larger number is 12. 12 square is equal to 144. Square of two small numbers and addition 4 square plus 9 square. 16 plus 81 is equal to 97. Here 12 square is not equal to 4 square plus 9 square. Okay, here 144 is not equal to 97. Therefore, here the square of the largest number is not equal to the sum of the squares of the other two numbers. Therefore, 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. Then third, 5, 12, 13, the square of large number. In that Pythagorean triplet, 13 is a greater number, larger number. Therefore, square of this 13 square is equal to 169. And square of two small numbers in addition, 5 square plus 12 square, 25 plus 144 is equal to 169. Here, what is here? The square of the largest number is equal to the sum of the squares of other two numbers. That means 5, 12, 13 is a Pythagorean triplet. Okay.
Fourth, 24, 70 and 74. The square of larger number, 74 is a larger number. 74 square is equal to 5476. Square of two small numbers in addition, 24 square plus 70 square. That means 24 square is equal to 576 plus 70 square plus 4900. Addition 5476 of these two numbers. Okay, here 74 square is also 5467. Here 74 square is equal to 24 square plus 70 square. Here the square of the large number is equal to the sum of the squares of the other two numbers. That means here 24, 70, 74 is equal to the sum of the 27. So 24, 70, 74 is a Pythagorean triplet. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.